हॅलो, नमस्कार. मी प्रीती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मज्जेत ना? आणि मज्जेतच राहायला हवं. तर सकाळची ही वेळ आहे. महेश ऑफिसला गेलेले आहेत आणि त्यानंतर मग माझं मॉर्निंग रुटीन जे सुरू होतं. आज मला एक्सरसाइज वगैरे करायची नव्हती. खूप कंटाळा आलेला होता आणि फक्त प्राणायाम केले मी आणि म्हटलं की चला आज थोडंसं क्लिनिंग करूया. तर सकाळी न्यूजपेपर थोडा उशिरा येतो, म्हणजे महेश ऑफिसला गेल्यानंतर येतो. त्याच्यामुळे दरवाजा उघडून मग बाहेर मी जातच नाही, म्हणून मग तो न्यूजपेपर तसाच पडलेला असतो. जेव्हा झाडू वगैरे मारते तेव्हा बाहेर जाते ना, झाडू दरवाजासमोर मारते तेव्हा मग तो पडलेला मला दिसतो. तर ते मी घरात घेतला आता न्यूजपेपर आणि म्हटलं की चला आज थोडंसं क्लिनिंग करूया. 15-20 दिवस झाले क्लिनिंग केलेलं नाही आहे. आता तुम्ही म्हणाल की क्लिनिंग सारखं सारखं कोण करतं? मी करते. आणि मला बरेच जण म्हणतात की तुझं घर नेहमी जेव्हाही येतो ना ॲज इट इज तसंच्या तसंच दिसत असतं. त्याच्यामागचं कारणच हे आहे की नेहमी क्लिनिंग करणं घरातलं. तुम्ही वेळोवेळी जर घरामध्ये स्वच्छ करत गेले ना तर तुमचं घर कधीच गंद होत नाही. मग ते एकचदा काढा आणि मग ते सगळं स्वच्छ करा. तर माझं तसं नाही आहे. जे कोणी नवीन असते त्यांना मी सांगते, कारण जे मला आधीपासून फॉलो करतात त्यांना माझ्या या सगळ्या गोष्टी माहिती आहे. मी रेंटच्या घरात राहत होती तेव्हासुद्धा माझं डीप क्लिनिंग, प्रॉपर हॉल, किचन ते नेहमी क्लिनिंग माझं सुरूच असायचं. आणि त्यामुळे कदाचित सर्वांना असं वाटायचं की ते माझं स्वतःचंच घर आहे. तर तुम्ही विचार करा, जर रेंटच्या घरामध्ये आपण एवढं छान ठेवत असतो तर स्वतःच्या घरात तर चांगलं ठेवायलाच पाहिजे, नाही का? तर हा सोफा सेट म्हटलं आज वरच्यावरती क्लीन करूया. कवर वगैरे मी धुतलेले नाही आहेत कारण ते ऑलरेडी स्वच्छच आहेत, पण म्हटलं सध्या ना डस्ट वगैरे खूप उडते. तर वरच्यावरती असं क्लिनिंग करत राहिलं ना तर मग खूप जास्त घाण असं सोफा सेट होत नाही. आणि मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलंही आहे की हा माझा सोफा ना खूप जुना आहे, पण अजूनही खूप खराब असा दिसत नाही. त्याच्यामागचं कारणच ते आहे की 15 दिवसांतून किंवा महिन्यातून एकदा मी त्याचं क्लिनिंग करत असते. आणि हा ब्रश जो तुम्हाला दिसतोय ना, तो तर मी तुम्हाला सांगेल की खरंच तुम्ही पण असा ब्रश घेऊनच घ्या. मी हा डीमार्टमधून घेतलेला होता आणि मला तो इतका उपयोगी पडतोय ना, तर सोफा सेट क्लिनिंगसाठी तर मी हाच ब्रश वापरते. एकदम सॉफ्ट आहेत त्याच्यासाठी. आणि जी मच्छरदाणी म्हणजे मॉस्किटो नेट लावलेले आहेत ना, त्या क्लीन करण्यासाठी पण खूप उपयोगी पडतो. तर वरच्या वरती लगेच त्याच्याने डस्ट क्लीन होते आणि म्हणजे काय हार्ड नसल्यामुळे ना वस्तू पण खराब होत नाहीत. तर तो ब्रश तुम्हाला डीमार्टमध्ये नक्कीच मिळेल. तुम्ही बघा किंवा ऑनलाईन सर्च करा. आता गावावरून लसूण आणलेला होता, तो तसाच पडलेला होता कारण तो ओला लसूण होता ना, म्हणून मी टोपलीमध्ये थोडंसं असं मोकळ्या याच्यामध्ये ठेवलेला होता. मागचा व्लॉग जर तुम्ही पाहिलेला असेल तर मी सिटिंग एरिया थोडा चेंज केलेला होता. हा सोफा सेट मी थोडा इकडून बाल्कनी साईडने मी ठेवलेला होता. आता बरेच दिवस झाले त्या गोष्टीला, तर म्हटलं की चला आता थोडा आणखी सिटिंग एरिया आज क्लिनिंग करतोय तो ते चेंज करूया. तर परत जसा सोफा आधी असायचा ना त्याच ठिकाणी मी ठेवतीये. ही जी फ्रेम वगैरे आहे ते मी क्लीन केलं आणि त्याच्यावरती जे आर्टिफिशियल प्लांट्स लावलेले आहेत ना ते पण क्लीन केले. पण ते करता करता त्यातले इतके छोटे छोटे पार्ट्स निघाले ना, ते लावतानाच मला खूप वेळ लागला. आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असते की घरामध्ये ना सेटिंग ही चेंज करत जावा. म्हणजे वस्तू ज्या आहेत, छोट्या छोट्या वस्तू असू द्या किंवा असं फर्निचर असू द्या, जे मूवेबल आहे ते थोडंसं चेंजेस इकडे तिकडे केले ना तर आपलंच घर आपल्याला नवीन वाटतं. रोज तेच तेच जागा, त्याच वस्तू, ते तिथलीच बघून ना खूप कंटाळा पण येतो आणि नवीन असं काहीच वाटत नाही आपल्या घरामध्ये. आता नवीन नवीन म्हणजे काय, फर्निचर तर आपण चेंज करू शकत नाही किंवा सारखं सारखं नाही करू शकत ना, म्हणून छोटे छोटे बदल करायचे की आपल्याला छान वाटतं. तर मी आता सिटिंग एरिया पण माझा चेंज केलेला आहे आणि आता घरामधल्या ज्या शोपीस वगैरे आहेत ना ते पण मी सारखे इकडे तिकडे चेंज करत असते. फ्लॉवर पॉट्स जे ठेवलेले आहेत ते, त्यामधले फ्लॉवर चेंज करत असते किंवा मग शोपीस जे ठेवलेले आहेत त्यांची जागा मी चेंज करत असते. त्याच्यामुळे ना खरंच खूप चेंज वाटतो. तुम्ही नक्की करून बघा बरं का. आता हे जे आहे ना, इथे मी लॉन जी आहे ग्रीन, जे ग्रास येतं ना आर्टिफिशियल, ते मी ठेवलेलं होतं. तर मी आज विचार करते की ते चेंज करावं. बरेच दिवस झाले ते पण मी काढलेलं नाही आहे. तर म्हटलं चला टीव्ही युनिट क्लीन करतोय तर थोड्या वस्तू पण इकडून तिकडे ठेवूया, म्हणजे थोडंसं चेंज वाटेल, छान वाटेल घर.
हे आर्टिफिशियल जे प्लांट्स आहेत ना, फ्लॉवर्स आहेत ना, ते खरंच घराला खूप छान लूक देतात. तुमच्या घरामध्ये जर इंडोर प्लांट्स तुम्ही ठेवू शकत असाल तर सगळ्यात बेस्ट आहे. माझ्या घरामध्ये काही आहेत, पण इथे प्लांट्स होत नाहीत म्हणून शक्यतोवर मी असे आर्टिफिशियल जे येतात ना ते ठेवते. त्याच्यामुळे पण घराचा लूक खूप चेंज होतो. खूप छान वाटतं. काहीतरी डोळ्यांनी ग्रीनरी दिसते किंवा कुठेतरी छान फुलं दिसतात, तर छान वाटतं पाहिल्यानंतर आपल्याला आणि आपल्याला घरी कोणी आलं तर त्यांनाही छान वाटतं आपलं घर पाहिल्यानंतर. आणि मला बरेच जण म्हणतात की तुझं घर नेहमी ॲज इट इज तसंच्या तसंच दिसतं. त्याच्यामागचं कारणच ते आहे की मी नेहमी क्लिनिंग करत असते. जे नवीन आहेत त्यांना मी सांगते आहे, कारण जे मला आधीपासून फॉलो करतात ते ते आधीचे पण माझे व्हिडिओ त्यांनी पाहिलेलेच आहेत. तर मी क्लिनिंग ही नेहमी करतच असते. त्याच्यामुळे त्यांना माहितीच आहे की मला ही सवय आहे म्हणून. बरेच जण म्हणतात की सारखं सारखं काय क्लिनिंग करत असते, पण मला आवडतं म्हणून मी करते. माझं घर मला स्वच्छ ठेवायला आवडतं, मी करते. आणि वेळ आणि बरेच जण म्हणतात की वेळ नाही आहे, तर वेळ हा कुणाजवळच नसतो. गोष्टींची आवड असली तर त्यासाठी आपण वेळ काढावा लागतो. तर मी कधी असं म्हणत नाही. मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी माझ्या वेळेनुसार माझं घर स्वच्छ करते. आता इथे बघा, हा ग्रीन ग्रास मी काढून घेतलं ना तर किती फरक दिसतोय. थोडं मोकळं मोकळं वाटतंय. ते मी काढून घेतलं आणि सगळं जे आहेत ना शोपीस वगैरे ते सुद्धा काढले आणि ते सुद्धा छान कपड्याने पुसून घेतलेले. म्हणजे त्याच्यावर पण अशी बारीक बारीक डस्ट असते ना, ती पण मी पुसून घेतली. आणि हे मागचं जे फर्निचर आहे, स्विचबोर्ड वगैरे आहेत ना, ते पण मी थोडे पुसून घेतले ओले करून. तर म्हटलं की चला सगळं एकसाथ करतोच आहे, तर मग छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं आणि ते राहून जातं. म्हटलं आता करतोय तर सगळं एकसाथच करावं. आणि आता इथे बघा मी झाडू मारतीये, तर तुम्हाला दिसत असेल खाली फ्लोअरवरती किती डस्ट निघालेली आहे. तर मी म्हटलं ना तुम्हाला सोफा सेट जेव्हा मी क्लीन करत होते की वाटत नाही, पण कोपऱ्या कोपऱ्यांमधून आणि त्या सोफ्यावर एवढी डस्ट जमा झालेली असते. तर छान मी घर झाडून घेतलं, बाहेरचं अंगण वगैरे पण झाडलं. आणि आमच्या इथे क्लिनिंगवाले येतात बरं का, पण मला रोज सवय आहे की बाहेरचं माझ्या घरासमोरचा जो एरिया आहे ना तो मी रोज झाडू मारून पोछा वगैरे मारूनच घेते, उंबरठ वगैरे पुसते. तर त्याच्यामुळे सगळं मी माझं माझं क्लीन करून घेते. लिव्हिंग रूम माझं झाल्यानंतर मग मी माझ्या बेडरूममध्ये आली. सोमची बेडरूम मी 2 दिवस आधीच आवरलेली होती. म्हटलं माझ्याही बेडरूममध्ये वरच्यावरती थोडंसं क्लिनिंग करून घ्यावं. पंखे वगैरे तर मी नेहमी आठवड्यातून एकदा मला पंखे पुसायची सवय आहे. तर फक्त हे डस्टिंग वगैरे करायचं काम असतं ते वरच्यावरती रोज होत असतं, पण आज थोडंसं डीप क्लीन केलं. तर तेही पुसून झालं. त्याच्यानंतर हा बेड आहे ना, बेड पण मी आवरून घेतला. आणि तुम्हाला मी सांगते, एक सवय ना खूप स्वतःला लावून घ्या. याच्यावरती पण ना मी एक छान व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे, की कुठल्या सवयी आपल्याला आपल्या रोजच्या कामांमध्ये लावून घ्यायला पाहिजे, की जेणेकरून आपले कामही लवकर होतात आणि घरही स्वच्छ दिसतं. तर बघा, सर्वात पहिले उठल्या उठल्या ना बेड आपला क्लीन करून घ्यायचा, म्हणजे बेड आवरून घ्यायचा. बेडशीट वगैरे झटकून व्यवस्थित करायचं. हे काम जर तुम्ही सर्वात आधी केलं ना तर फरक तुम्हाला लगेच जाणवेल, की आपल्याला ते मोटिवेट होतो आपण ते बघून, की दिवसाचं एक काम पटकन आटोपलं गेलं. नाहीतर मग ते बेडवर तसेच अंथरुणं कितीतरी वेळ पडलेले असतात आणि मग आपण काय होतं, की आपल्या स्त्रियांचं काय असतं, की एखादं काम करायला गेलो ना की आपण तिकडेच अडकून पडतो आणि मग बाकीच्या कामांकडे आपलं नंतर लक्ष जातं. म्हणून मला तरी सवय आहे, की मी उठल्यानंतर सर्वात आधी माझा बेड क्लीन करते, आवरून घेते, अंथरुणं वगैरे सगळ्या घड्या करून व्यवस्थित करून घेते. म्हणजे ते एक काम झाल्यासारखं होऊन जातं. सगळं झालं माझं, झाडू मारून झाला, पोछा मारून झाला, त्याच्यानंतर वॉशरूम क्लीन्स वगैरे झाले आणि मग छान अशी अंघोळ केली आणि आता मी करते देवपूजा. हे माझं सगळ्यात आवडतं काम. देवपूजा झाल्याशिवाय मला काही चैन पडत नाही. जोपर्यंत देवांना असं छान सजवलेलं फुलांनी बघत नाही, दिवा धूप दीप लावत नाही ना, तोपर्यंत काही चैन पडत नाही. ते केलं, उंबरठ्याची पूजा केली, बाहेर छान छोटीशी रांगोळी काढली आणि मग स्वयंपाकाची तयारी.
आरती झाल्यानंतर आरतीचं जे ताट असतं म्हणजे निरंजन असतं ते पूर्ण घरामध्ये मी एकदा फिरवते आणि हे सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला मी करत असते। संध्याकाळी तर बाहेर दरवाजा बाहेर संध्याकाळी रोज मी दिवा लावते। एखाद्या वेळेस संध्याकाळचं रुटीन शेअर करेल ना त्यावेळेला दाखवेल। तुळशीजवळ आणि देवाजवळ तर लावतेच, तुळशीजवळ आणि बाहेरसुद्धा एक दिवा लावते। तर त्यावेळेला सुद्धा घरामध्ये अशा पद्धतीने आरती मी फिरवून घेते। आता देवपूजा झाल्यानंतर आज मी स्वयंपाकाला लागले आणि स्वयंपाकामध्ये खूप तामझाम असं करणार नाही आहे। तर आज ना एग बिर्याणी खायचं मूड होतं, बरेच दिवस झाले एग बिर्याणी खाल्लेली नव्हती। खरं तर बिर्याणी म्हटलं तर त्याची प्रोसेसच वेगळी असते, त्याची रेसिपी ही खूप मोठी असते। शक्यतोवर माझ्या घरी ना मी जेव्हा चिकन बिर्याणी किंवा मग व्हेज बिर्याणी बनवते त्यावेळेला प्रॉपर बिर्याणी बनवते, म्हणजे ज्या काही स्टेप्स असतात ना त्या फॉलो करते आणि त्याच पद्धतीने बनवते, तर त्याची टेस्ट खूप वेगळी येते। पण जेव्हा मी एग बिर्याणी बनवते म्हणजे अंड्याची बिर्याणी बनवते ना त्यावेळेला मी काही त्या प्रोसेसने बनवत नाही, सरळ कुकरमध्ये बनवून मोकळी होते। तर आज मी तेच करणार आहे आणि बरेच दिवस झाले अंडे खाल्ले, अंडे नाही, अंडे तर खातो, बॉईल एग खातो किंवा मग ऑमलेट खाणं होतं, पण बिर्याणी खाल्लेली नव्हती। आणि आज कामं करूनही थोडा थकवा आला तर म्हटलं की चला झटपट होईल असं काहीतरी करूया। आणि सकाळच्या वेळेला सोहम आणि मीच घरी असते जेवणाला, तर मग आम्हाला दोघांना मायलेकांना ना असं काहीतरी चालून जातं। तर मग मी इथे कुकरमध्येच बनवते आहे। 2 ते 3 अंडे घेतले मी आणि मस्त बासमती राईस थोडा वेळ भिजत ठेवलेला होता। आणि काही नाही, जे आपण करतो ना तसंच सगळं यूज करायचं, फक्त कुकरमध्ये लावायचं एवढाच फरक आहे। आणि 2 शिट्ट्यांमध्ये होऊन जातं। छान पुदिना कोथिंबीर टाकायची वरतून आणि तूप टाकायचं, त्याच्याने ना टेस्ट खूप छान येते। आणि तुमची काही वेगळी पद्धत असेल तर मला नक्कीच सांगा। आणि मस्त होते, झटपट होते आणि टेस्टी पण लागते। काही काही वेळेला काही रेसिपी अशा असतात ना त्या एकदम सिंपल जरी बनवल्या ना तरी त्या टेस्टी लागतात। तरी ते खूप सारी पुदिना आणि कोथिंबीर मी टाकलं आणि बस 2 शिट्ट्या झाल्यानंतर माझा बिर्याणीसुद्धा रेडी झालेली होती। तर अशा पद्धतीने आणि मी रायतासुद्धा बनवलेला होता आणि रायतासुद्धा मी एकदम सिंपल बनवला होता, दही आणि त्याच्यामध्ये थोडंसं कांदा कोथिंबीर मीठ वगैरे टाकलं होतं आणि बस। तर इथे माझी अंडा बिर्याणी आज रेडी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता, मी दाखवते तुम्हाला, अगदी छान मोकळा मोकळा भात झालेला होता आणि मस्त झाली होती, टेस्टी झालेली होती। तर माझी तर हीच पद्धत आहे अगदी सोपी। तर आजचं असं थोडंसं रुटीन होतं आणि दिवसभराचं रुटीन शेअर करायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो, म्हणून एवढं डिटेलमध्ये मी कधी शेअर करत नाही। पण आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला जर मला काही सजेस्ट करायचं असेल तर कमेंट नक्कीच करा। आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही नवीन असाल आणि किंवा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आधीचे व्हिडिओ बघा। मला माहिती आहे की खूप दिवसांचा गॅप पडतो आहे, व्हिडिओ येत नाही आहेत, पण मला जेव्हा जेव्हा शक्य होतं त्या वेळेला मी तुमच्यासोबत व्हिडिओ नक्कीच शेअर करते। तर चला आता मी तर जेवणार आहे, मस्त ताव मारणार आहे, कारण खूप टेस्टी अशी अंडे बिर्याणी झालेली होती। तर तुमच्याकडे याची छान रेसिपी असेल तर मला नक्कीच सांगा। चला लवकर भेटूया आपण एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय।